आणि हरिभक्त परायण श्री वारिंग महाराजांना या ठिकाणी दर्शन घेत आहेत. हॅलो, बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज गेली 7 दिवस आपण या दत्त महाराजांच्या प्रांगणामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रभू श्रीराम कथेच्या कार्यक्रमासाठी आपण आज 7व्या दिवशी म्हणजे समारोपाच्या दिवशी आज सगळी मंडळी सतत गेली 7 दिवस येत आहेत आणि आज आपण समारोपाकडे चाललेलो आहे आणि कथेचा समारोप होत आहे. खरं तर अखंड विश्वाला आदर्श असणारे प्रभू श्रीरामांचं चरित्र हे प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवावं आणि प्रत्येकाने ते ऐकावं, हाच एक मानस खूप दिवसांपासून आमच्या हा मनामध्ये होता आणि खऱ्या अर्थाने आज देवाच्या कृपेने आज तो सत्यात उतरला. आज आपल्याला गेली 7 दिवस ज्यांनी आपल्याला या कोकणाचे रत्न प्रबोध मार्तंड रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी यांच्या अमोघ वाणी अतिशय प्रेम स्वरूप निर्मळ आपल्याला हे रामकथेचं सार सांगितलं. मी खरं तर हे आयोजन करण्याचं निमित्त आहे महाराज. आपण म्हणतो साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, याच उक्तीप्रमाणे आपण साधू संत आपण आलात आणि हे माझे मायबाप श्रोते संत म्हणून आले. खऱ्या अर्थानं आपण ही सगळी मंडळी आलात म्हणूनच ही कथा खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकली. मी एवढंच आपल्याला विनंती करेल, या गेल्या 7 दिवसामध्ये काही आमच्याकडून चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि या 7 दिवसामध्ये महाराजांनी प्रभू श्रीरामांचं आचरण, प्रभू श्रीरामांनी माणूस म्हणून जन्म घेतला आणि माणूस कसा असायला पाहिजे, कसा वागतोय आणि कसा वागला पाहिजे, तरच तो रावणाचा वध करू शकतो. म्हणून आपल्याला दिलेला हा देह मानव हा आपण माणूस म्हणून जगावं, एवढंच जर ह्या कथेतून आपण घेऊन गेलात तर ही कथा सार्थकी लागेल. पुन्हा एकदा आपण सगळी मंडळी ह्या परिसरातील तालुक्यातून मंडळी आपण एकत्रित येऊन सर्वांनी सहकार्य केलं. आमच्या ह्या कथेचे मार्गदर्शक माधव महाराज असतील, गुरु महाराज असतील, चारू महाराज असतील, कैलासजी ठाणगे असतील, आमचे गुरुवर्य साईनाथ महाराज ठाणगे असतील, बबनराव बाबू जाधव असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने ही कथा यशस्वी झाली. आणि त्याचबरोबर मला सहकार्य लाभलं ते आमच्या ह्या BGR कन्स्ट्रक्शनचे मालक आमचे ब्रिजेशजी देखील इथे आज आहेत आणि किसनजी देखील त्या दिवशी आले होते. खरंच या सगळ्यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर या परिसरातील जी काही सगळी मंडळी, माझ्या गावातील ग्रामस्थ, माझ्या कुटुंबातील माझे भाऊ काका, ही सगळ्या मंडळी सहकार्य केलं आणि म्हणूनच ही कथा आज खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकलो. महाराज, तुम्ही म्हणालात गेली 30 वर्षे झाली ही रामकथा करत आहात आणि तुमच्या ह्या
म्हणजे आपण म्हणतो खारीच्या वाट्याप्रमाणे की आपण रामकथा करतात. मला तर नक्कीच सांगावं लागेल की तुमच्यासारखे खऱ्या अर्थाने हे महाराज आहेत, हा धर्माचा प्रसार करणारी मंडळी आहे. आणि म्हणूनच आपण गेली 500 वर्ष प्रतीक्षित असलेलं अयोध्येचं राम मंदिर आता पूर्णत्वास गेलेलं आपण ह्या आपल्या पिढीने आपण स्वतः देखील बघितले आहे. आणि आपण जो काही पुढे मानस ठेवलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये श्री कृष्णाचं मंदिर व्हावं आणि म्हणून आपण भागवत कथा करणार आहोत, श्री कृष्ण कथा करणार आहोत. मी आपल्याला ह्या व्यासपीठावरून शब्द घेऊ इच्छितो आपल्याकडून की पुढच्या वर्षी 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर आपण ह्याच ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर भागवत सप्त्याचं आमंत्रण स्वीकारावं ही आजच्या दिवशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व मायबाप, श्रोते, बंधू, भगिनी